डीजे मास्टर, त्याचबरोबर लाईट सिस्टीमचे ओनर रवींद्रजी मात्रे, ज्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली कालच्या दिवसापासून आणि सुमधुर संगीताची मैफिल ते सातत्याने प्रेक्षक खेळाडूपर्यंत पोहोचवतात. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना, ज्या प्रकारे जेवढी दर्जेदार खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ना, प्रत्येक खेळाडूची तेवढीच चांगला दर्जा उंचावणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुलर लेनचा बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. कपिलजी बॉल खाली येतील, बॉल जज करतील, उचलून फेकतील, फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला, ज्या प्रकारे अरुणजी पाल आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली इनिंग त्यांनी पेश केली. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगला स्टार्ट दिला केजीएफ टीमला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न असफल ठरलाय. बॅट्समनची संपूर्णपणे मोमेंट रीड केली होती गोलंदाज परीक्षित यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर पूर्णपणे अचूक टप्प्यावर भेदक मारायचं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न, एक सिंगल देखील एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 7 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. भरपूर चांगलं बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती केजीएफ या टीमला. हा फटका येत असताना लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे रन मिळतात 4. ओव्हर द रोप चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला लॉंग लेगच्या दिशेने आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला थरार इन ऍक्शन मध्ये आलाय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, ड्राईव्ह केलाय, परंतु या क्षणाला फिल्डरच्या माध्यमातून मिसफिडिंग पाहायला मिळाली, गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. ECC 1 या टीमला सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार चौकार. चौकार आलेत. फुलटॉस होता कव्हरच्या दिशेने, फटका तर जरूर केलाय. प्रयत्न भरपूर चांगला केला फिल्डरने, परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. आणि सध्याच्या घडीला बॅट्समन अभिषेक यांच्या बॅटमधून सलग 3 बॉल मध्ये हे 3 चौकार आलेत. धावफलकाची गती वाढवत असताना 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर केजीएफ या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 19, 19 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे प्लीज. वेग मात्र भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असे चेंडू मात्र रिलीज करावे लागतील एकंदरीत धावा रोखण्यासाठी ECC 1 या टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला एकंदरीत या मॅच मध्ये, कारण भरपूर चांगला थरार आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. हा बॉल देखील भन्नाट वेग होता, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत.
अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ॲज अ अंपायर म्हणून कालच्या दिवसापासून भरपूर चांगली भूमिका आत्मारामजी कोळी सर, रोशनजी कोळी सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण पंच ज्यावेळेस ॲज अ अंपायर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळेस भरपूर मोठमोठ्या जबाबदाऱ्या या तुम्हाला पार पाडाव्या लागतात. तुमची असलेली तीक्ष्ण नजर ही देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांच्या दोन्ही ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. तेवढाच चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाले. संतोष म्हात्रे त्या ठिकाणी तैनात होते. ज्या प्रकारे डी पेक्षा कव्हरला हा स्ट्रोक केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय. कधी धीम्या गतीचे बॉल, कधी जलद गतीचे बॉल, कधी गुडलेन स्पॉटवर, कधी खोलवर पद्धतीचे बॉल, कधी हुस्से घेणारे बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग भरपूर चांगला. एक सिंगल देखील कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल, परंतु तोपर्यंत चेंडू जाईल गोळीच्या वेगाने ओव्हर द रोप. नॉन स्टॉप रन मिळतील 4. चौकार. (25) 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील लॉफ्ट केला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी, परंतु तेवढंच चांगलं बॅकअप राहिलं अमित चव्हाण सरांचा ॲज अ विकेट किपर म्हणून. पाहता 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 25-25 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. ओन नंबर 4 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमितजी चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट. काही गोलंदाजी पाहायला मिळते. फटका फसला आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज डीएसपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु या क्षणाला मोक्याच्या क्षणी सोपा झेल तर जरूर सुटला, परंतु त्यानंतर दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर देखील टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल. थ्रो देखील तेवढाच वेगाने होईल, परंतु दुसरी बॉल देखील ज्या प्रकारे दुसरी धाव देखील पूर्ण होते.
बॉल देखील वेग मात्र भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 29 रन आतापर्यंत होतात. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. रोहन आलाय. पहिला बॉल वेग मात्र भरपूर होता परंतु या क्षणाला लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. उमेशजी आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला होता परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होईल की काय परंतु आज चौकार आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण होते. मिस फिडिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमला. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 35 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुलरलेनचा हा बॉल होता. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर शॉर्टलेगला चेंडू चालला. एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. या बॉलवर देखील उडवलाय. चेंडू जाईल 6 रनसाठी. येस, इट इज अ सिक्सर. या बॉलवर देखील आक्रमकतेचा पवित्र स्वीकारलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु मिस फिडिंग. सेहेचाळीस रन आतापर्यंत होतात.
गोलंदाजीच्या मार्कवर पहिला बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत जरूर कळवा. दशरथजी आपल्याला पाहायला मिळतात. दशरथजी गोलंदाजीच्या मार्कवर ज्यांना इन्व्हाइट केले या शेवटच्या स्पेलसाठी लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते एका सिंगलच्या साह्याने. 48 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण देखील लगेचच यायचं आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर कपिलजी आपल्याला पाहायला मिळतील. बॉल जज केला, उचलून फेकतील. तत्पूर्वी रनआउटची संधी आणि फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का. डीजे प्लीज. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. मिलिंदजी आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत या इनिंग मध्ये. या बॉलवर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल जज करतील, उचलून फेकतील. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होते. 53 रन आतापर्यंत होतात. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. तर नेक्स्ट मॅच LCC 1 आणि ECC 2 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. 54 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर चांगला होता. विकेट किपर यांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या होती 55 आणि 56 रनचं टार्गेट असेल. 56 रनचं टार्गेट असेल. तर चला नेक्स्ट मॅच ECC 2 आणि LCC 1 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. 56 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सेकंड इनिंग मध्ये याचं प्रात्यक्षिक आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर जाऊया डीजे मास्टर कडे. एक सुमधुर संगीत.
जे तिडके साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. सूर्यकांतजी तिडके साहेब त्याचबरोबर अमितजी चव्हाण साहेब यांचं भरपूर मोठं योगदान एकंदरीत या क्रीडा स्पर्धेसाठी गेले अनेक दिवस ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेण्यात आली आणि कालचा दिवस देखील तर LCC 1 या टीमने टॉस जिंकलाय. 56 रनचं टार्गेट आहे LCC 1 या टीम समोर. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. चला तर फिल्डिंग थोडी लावून घ्या. हे आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तुझे संघ छप्पन्न रनचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम ECC 1 या टीमची A1 जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कपिल कोळी आणि संतोष म्हात्रे आज ओपनर म्हणून कालच्या दिवसापासून भरपूर चांगली दारोमदार टीम ECC 1 या टीमची मात्र या दोन्ही फलंदाजांनी खांद्यावर घेतली. लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडेड बॅट्समन हे कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला ॲज ओपनर बॅट्समन म्हणून टीम ECC 1 या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक. बॉलर नेम मिलिंद. मॅच ऑन होते. 36 बॉल मध्ये करायच्या 56 धावा. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय
पोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप. रन मिळतात 4. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना संतोष म्हात्रे यांच्या बॅट मधून येतोय हा विस्फोटक स्ट्रोक चौकार. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये आज भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून या दोन्ही फलंदाजांकडून ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना सुरुवातीला ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर आक्रमकता आपण पाहिली ना आणि त्यानंतर कुठेतरी संयम थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग ला बॅट्समन आहेत कपिल कोळी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतात 4. चौकार. फुलटॉस पुन्हा एकदा, घुटना टेक और कपिल कोई का 6 बाउंड्री देख. हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 13 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ झालाय आणि ज्या प्रकारे आपले इरादे स्पष्ट करत असताना भरपूर चांगली सुरुवात आतापर्यंत जरूर झाली. पुन्हा एकदा आणखीन एक लॉंग अँड हाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, ग्लोरियस कपिल कोई ब्रँड स्ट्रोक षटकार. अरे गोलंदाजीच्या मार्कवर रतन जे आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. हा बॉल वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला एकेरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या सहाय्याने 22च्या स्वरूपामध्ये ज्या प्रकारे एक धाव ऍड झाली
20 रन आतापर्यंत होतात. अजूनही 36 धावा पूर्ण करायच्यात. टोटल टीमचं टार्गेट जर आपण पाहिलं ना तर 56 धावा. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 हा चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट होता अब तक 56. आणि नाना पाटेकर यांनी साकारलेली ती भूमिका आणि त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये तो सुपरहिट चित्रपट देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. अब तक 56 लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल अप्रतिम स्ट्रोक चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतात. ओव्हर द विकेट. आणखीन एक दमदार स्ट्रोक. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पत्रा तोड परफॉर्मन्स. हा चौकार. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा प्रहार येतोय. तिसरा चौकार आतापर्यंत लगावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 4 बॉल मध्ये 4 चौकार. काय अफलातून बॅटिंग कपिल कोई यांच्या बॅटमधून. हा एक ज्या प्रकारे त्यांनी विस्फोटक बॅटिंग करत असताना एक नवा विक्रम त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कामगिरीचा होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 4 चौकार आले. धावफलकाची गती वाढत असताना 36 रन आतापर्यंत होतात. अजूनही 20 धावा पूर्ण करायच्यात सामना जिंकण्यासाठी ECC 1 या टीमला. पुन्हा एकदा अप्रतिम बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या बॅट्समन साठी. 5 बॉल मध्ये 5 चौकार मारण्याचा पहिला विक्रम इंजिनियर प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चौकाराच्या साह्याने अजूनही 16 रनची गरज. सामन्याचे चित्र बदलून टाकलं. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. मिलिंद आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा कपिल कोळी यांचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार. पाहिलं ना तर 6 बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम करणारा पहिला खेळाडू इंजिनियर प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये कपिल कोळी यांनी मात्र खऱ्या अर्थाने कल्पकता दाखवली. त्यांच्यामध्ये असलेलं टेम्परामेंट त्यांनी दाखवलं. हा बॉल देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. थोडेसे फिल्डर फंबल झाले. एक सिंगल, एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 46. अजूनही 10 रनची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 21 बॉल आणि 10 ची आवश्यकता. अंगाचा वेध जरूर घेतलाय. संदीप नगरसेवक नाही होतो. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. संदीप नगरसेवक एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 48. या बॉलवर देखील स्लॅश केलाय. हा मोठा फटका तर जरूर पाहायला मिळालाय. अंपायर सिग्नल डीए ज्या प्रकारे चेक केला जाईल. षटकार आला आणि टीमची धावसंख्या 4 पाहिजे, 2 पाहिजे. 2 रनची गरज अजूनही आहे. अजूनही 2 रनची गरज आहे. विजयी फटका हा षटकार आलाय आणि ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला कपिल कोळी यांनी अफलातून बॅटिंग. ज्या प्रकारे षटकार आला एकंदरीत भरपूर चांगली इनिंग पेश केली कपिल कोळी यांनी आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 17 बॉल मध्ये 46 रनची नॉट आउट इनिंग 12 बॉल मध्ये 46 रनची नॉट आउट इनिंग पेश केली असे कपिल कोळी ठरलेत या मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच. तर चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या.
आदरणीय तिडके साहेब यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. 12 बॉल 46 रनची नॉट आउट इनिंग, 6 बॉल मध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम. चला कॅमेरामॅन